जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा. समास दुसरा. सारासार विचार निरूपणम. श्री गुरुभ्यो नमः. श्रोते हो, सारासार विचार ऐका. तुमच्या समोर असणाऱ्या जगाच्या विस्तारात सार कोणते, असार कोणते ते विवेकाने ओळखा. जे दिसते ते सर्वनाश, नाश पावते. जे आले आहे ते सर्व जाते पण आहे. तसे राहणारी ती सार वस्तू आहे. मागील समासात आत्मानात्म विवेक सांगितले. तेथे अनात्म्याला ओळखून त्याचा त्याग करून आत्म्याला जाणले की प्रारंभीचा सूत्रधार असणारा सर्वसाक्षी आत्मा मूळ हाती लागतो. पण आत्म्याचे अनुसंधान करण्याची ही वृत्तीही जाऊन त्यांनी वृत्तीरहित स्थिती ठेवायला हवी. हे श्रोते हो, त्यासाठी सारासार विचारांची उत्तम रीत अवलोकन करा. नित्यानित्य विवेकाने आत्मा नित्य आहे असे समजले तरीही पूर्णत्व प्राप्त होत नाही. ते कसे? तर अजूनही निराकार वस्तूत वृत्ती नाहीशी होऊन निवृत्ती स्थिती प्राप्त व्हावी असा आशय उरलेला असतो. हा आशय म्हणजे चंचलातच असून निर्गुण ब्रह्म निश्चल आहे. सारासार विचाराने चंचल असणाऱ्या निवृत्तीचा आशय पूर्ण होऊन निज निवृत्ती येते. चलन पावते म्हणून चंचल आणि चलन पावत नाही म्हणून निश्चल असा चंचल निश्चलाचा विषय असून निश्चलामध्ये चंचल उडून जाते हा सिद्धांत आहे. ज्ञान आणि उपासना हे दोन्ही एकच आहेत हे पाहावे. उपासनेने लोकोद्धाराचे कार्य होते. उपास्य देवद्रष्टा, साक्षी, ज्ञातृ, ज्ञानधन, चैतन्य, सत्तारूप असणारे ज्ञानच आहे ही गोष्ट नीट पहा. पण सर्व मतपंथांचा शोध घेतला तर सर्व ज्ञान त्याही पेक्षा अतीत असलेल्या विज्ञान स्थितीला पोचते असाच सिद्धांत आहे असे दिसून येते. सारांश: अशा चंचलाला नाश आहे ही गोष्ट निश्चित असतानाही नाशवंत वस्तू अजूनही नाश होते की नाही असा संशय बाळगणारा ज्ञानाला कदापि अधिकारी होऊ शकत नाही. तो रोज निश्चय करतोच करतो आणि संशय आहे तसाच राहत असेल तर तो मृगजळाच्या महापुरात वाहत चालला आहे असे समजावे. नाशच नसणारे अविनाशीत सर्व ठिकाणी व्यापक असणाऱ्या निर्विकार ब्रह्मामध्ये आशय अथवा संशय असूच शकत नाही. ब्रह्म हे आदी मध्य अंत्य सर्व ठाई विपुल, निर्भीड, अचल, एक संधी कोठेही न तुटलेले, एक विचार असणारे आहे, तसेच असणारेच आहे. ते आकाशाप्रमाणे वाटत असले तरीही आकाशापेक्षाही घनदाट आहे आणि उपाधीच नसलेले निरंजन अजून सदैव प्रकाशमान आहे. आता अशा सर्वातीत वस्तूच्या प्राप्तीचा उपाय कोणता ते पाहूया. बाहेरचे चक्षु, ज्ञानरूपी चक्षु हे सर्व ज्ञानाने पूर्व पक्षच. कारण निर्गुण ब्रह्म अलक्ष असून त्याला मुळातच लक्षिवता जाणता येत नाही. म्हणून संगाचा त्याग केल्याशिवाय ब्रह्म होता येत नाही. हे शिष्या, सर्व उपाधींच्या संगाचा त्याग करून मौनाने अंतर्भागाचा अनुभव घे. सारासार विचार करीत निरसन करीत असताना सर्वांचे निरसन होऊन जे चंचल आहे ते सर्व निघून गेल्यानंतर जे उरते ते निश्चल परब्रह्मच सार आहे. येथे आठवा देह असलेल्या मूळ मायासह आठही देहाचे निरसन होते. दयाळू साधू लोक सोहम हंसा हा तत्वमसी या वाक्याने ते ब्रह्मच तू आहेस हे सार असणाऱ्या ब्रह्मप्राप्तीचा उपाय सांगतात. आणि विवेकाचे अवलोकन केले तर आपल्याला सहजच या प्रकारची स्थिती प्राप्त होते. अशा तऱ्हेने वरवर साधक असे वाटत असला तरीही वृत्तीरहित अवस्था होऊन ब्रह्मच उरला आहे. येथे सारासार विचार संपला.
परब्रह्म गरम होत नाही अथवा गार होत नाही. तेजाने प्रकाशत नाही अथवा काळेकुट्टही होत नाही. ते गढूळ होत नाही अथवा निवळतही नाही. परब्रह्म दिसत नाही किंवा भासतही नाही, जन्मत नाही किंवा त्याचा नाशही होत नाही. ते येत नाही अथवा जातही नाही. परब्रह्म भिजत नाही अथवा सुकत नाही, विझत नाही अथवा जळत नाही. त्याला कुणीही नेऊ शकत नाही. ते चारी ठिकाणी समोरच असून त्यात जगाचा भासच उडून जातो. अशा निर्विकार परब्रह्मामध्ये विश्रांती घेणारे साधूच धन्य. निर्विकल्प स्वरूपात राहून कल्पनेचा नाश केलेलेच संत हे जाणा. याशिवाय उरलेले लोक भ्रमिष्ट असंतच होत असो. खोट्याला त्याग करून सत्य घेतले तरच त्याला परीक्षक म्हणावे. म्हणून विवेकी लोकांनी असाराचा त्याग करून सार परब्रह्माचे ग्रहण करावे हे योग्यच. जसे जसे जाणत जाता तसतसे जाणणे लीन होत जाते आणि साधकाची वृत्ती निर्गुण ब्रह्मामध्ये तदाकार पावते. आत्मनिवेदन भक्ती म्हणतात ती हीच होय. वाणीने भक्ती मुक्तीबद्दल चर्चा करावी. बुद्धीने कल्पनातीत ब्रह्मच आपण आहोत याचे विवरण करून ते जाणावे आणि जाणल्यानंतर कोणतीही अपेक्षा न बाळगता ब्रह्मच आपण व्हावे हीच तद्रूपता होय. सस्वरूप म्हणजे सच्चिद वस्तू बरोबर तद्रूप पावलेले आपले निजरूप आहे. ते म्हणजे सर्व तत्व निरसन होऊन गेल्यानंतर उरणारी रूपरहित वस्तू आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे त्रयोदश दशके सारासार विचार निरूपणम नाम द्वितीया समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.